रेकॉर्डिंग सुरू करायचं राहून गेलं होतं, पण आपल्याला रेकॉर्डिंग शेअर करायचं आहे. आता लक्षात आलं, मी सुरू करते रेकॉर्डिंग. तेव्हा परीकथा ऐकत ऐकत आपण लहानाचे मोठे होतो. आणि अर्थातच परीकथांनी आपलं सगळं बालपण व्यापून गेलं. आता आपली पिढी जर म्हणाल तर चांदोबा वगैरे मध्ये छान छान परीकथा किंवा वेगवेगळ्या आपल्यावरती संस्कार करणाऱ्या संस्कारक्षम कथा वाचून आपण मोठे झालेलो आहोत. पण परीकथा म्हटलं की कुठेतरी एक मनाचा कोपरा कुठेतरी हळवा होतो, मिश्किलही होतो. आणि एकदा केव्हा तरी आपल्याला परी भेटावी असं नकळत केव्हा तरी आपल्याला वाटून जातं. हे जे वाटून जाणं आहे ते म्हणजेच इच्छा होणं. या पर्या म्हणजेच एंजल्स आहेत असं आपण जर म्हटलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही. या पर्या आपल्याला काय काय करू शकतात, मदत करू शकतात, हे आपण बालपणी परीकथांमध्ये वाचलेलं आहे. जरा जरा कळायला लागलं, थोडस समजायला लागलं की मग त्या परीकथा नको वाटतात आणि मग आपल्याला असं वाटतं छे, ते सगळं खोटच होतं. त्याला काही अर्थ नव्हता. असं कधी असतं का? परी कधी येते का? कधी जादू करते का? तिच्या हातातली ती अशी छडी वगैरे फिरवून ती काही आमच्या सगळ्या समस्या किंवा अडचणी सोडवू शकते का? तर आपलं हे अज्ञान असतं की असं काही होत नाही म्हणून. ही गोष्ट सत्य आहे की पर्या असतात, त्यांनाच आपण एंजल्स म्हणतो. आणि त्या येतात. त्यांच्या हातामध्ये एक गुण असेल, स्टिक असेल, जादूची छडी असेल किंवा नसेल, पण ते आपल्या समस्यांचं निराकरण नक्की करू शकतात. त्याच्यासाठी फक्त आपली आणि त्यांची कनेक्टिव्हिटी व्हायला लागते. आणि म्हणूनच आज आपण एंजल थेरपीमध्ये एंजल्स म्हणजे नेमके कोण किंवा नेमके काय हे फक्त माहिती करून घेणार आहोत. आपण सगळ्यांनी जसं परीकथेमध्ये बघितलेलं आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या म्हणजे भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण देवदूत म्हणतो. ख्रिश्चन संस्कृतीप्रमाणे एंजल्स म्हटलं जातं. मुस्लिम संस्कृतीप्रमाणे मसीहा म्हटलं जातं. नावं वेगवेगळी आहेत प्रत्येक धर्माप्रमाणे, कम्युनिटीप्रमाणे. परंतु अ, जी ऊर्जा आहे ती एकच आहे. आपण मसीहा म्हटलं तरी सुद्धा एंजलच येणार आहेत, एंजल्स म्हटलं तरी एंजलच येणार आहेत, आणि देवदूत म्हटलं तरी एंजलच येणार आहेत. जवळजवळ 5व्या शताब्दीपासून एंजल्स वापरायचे किंवा आपल्या अडचणींसाठी एंजल्सना बोलवायचं, याचे उल्लेख वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये केलेले आहेत. हं. आणि त्यामुळे खूप जुनी अशी ही आपली पण संस्कृती आहे. सर्वसाधारणप्रमाणेपणे ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये याचा वापर जास्त झालेला आढळतो. आणि त्याच्यामुळे एंजल्स हे नामाभिधान जास्त वापरलं गेलेलं आहे किंवा एंजल्स हा शब्द वापरायला म्हणायलाही सोपा आहे. त्याच्यामुळे तो जास्ती वापरला गेलेला आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. तर आता हे एंजल्स काय करतात? तर हे एंजल्स आपल्या अवतीभोवती असतात. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. या ब्रह्मांडामध्ये सर्व ऊर्जा, सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा आहेत. त्याच्यापैकी असंख्य सकारात्मक ऊर्जांमधली ही एक ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जा आपल्या आजूबाजूला ठासून भरलेली आहे. फक्त आपण त्या ऊर्जेला कनेक्ट व्हायचा अवकाश. या ज्या सगळ्या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आहेत, या ऊर्जांचा आपल्याला योग्य पद्धतीनं आपल्यासाठी किंवा इतरांसाठी वापर करता येतो. आणि तो वापर करता येणं यालाच आपण आमची एंजल कनेक्टिव्हिटी झाली असं म्हणू शकतो. हं. आता हे जे एंजल्स असतात याच्यामध्ये बेसिकली दोन प्रकार आहेत: गार्डियन एंजल्स आणि आर्च एंजल्स. आता गार्डियन एंजल्स म्हणजे काय? तर आपण जेव्हा अस्तित्वात येतो आईच्या गर्भात, तेव्हापासून या ब्रह्मांडानं आपल्या संरक्षणासाठी दोन एंजल दिलेले असतात. या दोन एंजल्सची संख्या वाढूही शकते, पण ती दोनपेक्षा कमी होत नाही. माझ्याकडे एकच एंजल आहे, मला एकाच एंजलचं दर्शन झालं असं होत नाही. कारण ब्रह्मांडाचा नियम आहे. आणि ब्रह्मांड कधीही आपला नियम बदलत नाही, तोडत नाही. ब्रह्मांडाचे सगळ्या गोष्टी, सगळ्या ऊर्जा या कायद्याच्या चौकटीत आणि नियमाच्या चौकटीत जाणारे असतात. नियम मोडणारे आपण असतो. अगदी सहज जाता जाता आपण कुठलाही नियम पटकन धाब्यावर बसवतो, म्हणजे सिग्नल वगैरे तोडून पुढे जातो. असं ब्रह्मांडामध्ये काही होत नाही. जे आणि जसे सिग्नल्स आहेत ते त्याप्रमाणेच पुढे जात असतात. तेव्हा मिनिमम दोन आणि मॅक्झिमम कितीही गार्डियन एंजल्स आपल्याजवळ असू शकतात. आणि आर्च एंजल्स आहेत ते एंजल्स मात्र 15 आहेत.
आणि त्या 15 एंजल्सची प्रत्येकाची वेगवेगळी कामं आहेत. म्हणजे हे जे आर्च एंजल्स आहेत हे 15 एंजल्स वेगवेगळी कामं करतात. मग तुमची जशी समस्या असेल त्याच्याप्रमाणे आपण त्या त्या आर्च एंजलला मदतीला बोलावू शकतो. आणि गार्डियन एंजल्स जे आहेत हे तुमचे स्वतःचे आहेत. त्याच्यामुळे ते तुम्ही कनेक्ट झालात तर ते तुमच्या मदतीला तुम्ही कॉल केलात की लगेच हजर असतात. कारण ते तुमच्या अवतीभोवतीच असतात. ते तुम्हाला सोडून कुठेच जात नाही. तुमच्या ऑराशी कनेक्टेड असतात. ऑरा म्हणजेच आभामंडळ मराठीमध्ये आपण म्हणतो. या तुमच्या ऑरा बरोबर तुमचे गार्डियन एंजल्स हे सतत कनेक्टेड असतात. ते तुम्हाला सोडून कुठेही जात नाही. म्हणजे तुमच्या ऑराची जी काही रेंज असेल त्या रेंजमध्ये गार्डियन एंजल असतातच. बरेचदा असं होतं बघा, आपण रस्त्याने चाललेलो असतो, काही ठराविक नंबर्स म्हणजे गाड्यांच्या नंबर प्लेटवर तिथे ठराविक नंबर दिसतात किंवा गाड्यांच्या मागे फोन नंबर लिहिलेले असतात. त्याच्यामध्ये काही ठराविक नंबर आपल्याला एकदम पटकन फ्लॅशिंग मध्ये दिसून जातात आणि असं आपल्याला वाटतं, अरे किती वेळा आहे, 777 झाला, 111 झाला, 777 झाला, 888 झाला. असं हे नंबर मला सारखे दिसत आहेत. या 2-4 दिवसात मला सारखे दिसत असं होतं कधी कधी. तर याचा अर्थ काय असतो? तर एंजल्सना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. दे वॉन्ट्स टू कनेक्ट यू. पण तुम्ही त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी करत नाही. त्याच्यामुळे ते पुढे ब्रह्मांडामध्ये या गोष्टी पुन्हा पुढे विरून जातात. ब्रह्मांडात कोणतीही निरर्थक गोष्ट शिल्लक राहत नाही. ती पूर्णपणे डिझॉल्व्ह होऊन जाते. ते सांगण्याचा प्रयत्न करतात 2 वेळा, 4 वेळा, 10 वेळा. पण त्या लिमिटच्या पलीकडे गेलं की ते ब्रह्मांड सुद्धा सिग्नल देणं बंद करून टाकतं. कारण तुम्ही तो सिग्नल गृहीत धरून काहीतरी त्याच्यावर पुढे ऍक्टिव्हिटी करावी ही इच्छा असते. आणि ती ऍक्टिव्हिटी होण्यासाठी तुम्ही कनेक्टिव्हिटी एंजल्स बरोबर करणं गरजेचं असतं. तरच त्यांचं आता अगदी सोपं झालंय. तुम्हाला कुठलाही एंजल नंबर तुम्हाला दिसला, म्हणजे अगदी 777 दिसला, 11 दिसला, तरी तुम्ही तुमच्या हातामध्ये मोबाईल असतो, गुगल सर्च करू शकता आणि लगेच ह्या नंबरचा अर्थ काय आहे हे तुम्ही शोधून काढू शकता. एंजल नंबर बरोबर कनेक्ट करणं किंवा माहिती घेणं त्याची हे काही फार अवघड आपल्यासाठी राहिलेलं नाहीये. परंतु सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर इतर आपल्या गोष्टींसाठी, इतर समस्यांसाठी, इतर गोष्टींसाठी आपल्याला त्यांची कनेक्टिव्हिटी होणं हे खूप गरजेचं असतं. आता ज्या वेळेला या ऊर्जा आहेत या आपल्याला कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे काय करतात? तुम्हाला माहिती आहे, भौतिकशास्त्राचा नियम आहे, जे जे सायन्सचे स्टुडंट्स असतील त्यांच्या लवकर लक्षात येईल हे. त्या भौतिकशास्त्राच्या नियमांप्रमाणे जगातली कुठलीही आज इंटरनेट कनेक्शनचा थोडासा प्रॉब्लेम येतोय. आपण एंजल्सच विनंती करूयात की इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित राहू देत आणि आपला सगळा क्लास व्यवस्थित वेळेवर पार पडू देत किंवा व्यवस्थित पूर्ण होऊ देत. आपण भौतिकशास्त्राच्या नियमाशी होतो. तर भौतिकशास्त्राच्या नियमांप्रमाणे जगातली कुठलीही गोष्ट, संपूर्ण जग हे अणुरेणूंनी भरलेलं आहे. जगातली कोणतीही गोष्ट ही अणुरेणूंनीच बनलेली आहे. आता ज्या वेळेला कोणतेही दोन अणू, अणू किती सूक्ष्म पार्टिकल्स असतात, अगदी बारीक, जे नजरेला दिसू शकत नाही असे, ते दोन अणू एकमेकांना चिकटलेले असतात तरी सुद्धा त्यांच्यामधनं काहीतरी एक रिकामी स्पेस असते. पण ती स्पेस रिकामी आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण ती स्पेस या ब्रह्मांडीय ऊर्जेने भरलेली असते. आणि म्हणूनच ब्रह्मांडीय ऊर्जेबरोबर जर आपलं कनेक्शन व्यवस्थित असेल तर
आपल्या सगळ्या गोष्टी किंवा सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण एंजल्सना कॉल करू शकतो किंवा एंजल्सना कनेक्ट करू शकतो. ज्या ज्या वेळेला आपल्याला कुठलीही अडचण येईल त्या त्या वेळेला त्या अडचणींमधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला हे एंजल्स मदत करू शकतात. पण एंजल्सचं काम एवढ्यावरतीच थांबतं का? तर नाही. फक्त आपल्या स्वतःच्या अडचणींमधनं बाहेर पडणं एवढंच फक्त एंजल्सना अपेक्षित नसतं. तुम्ही तुमची कृतज्ञता व्यक्त करणं आणि इतरांना मदत करणं, म्हणजे तुमचं हेल्पिंग नेचर जर असेल तर एंजल्स लवकर कनेक्ट होतात. आणि म्हणूनच एंजल कनेक्टिव्हिटी किंवा कुठली ब्रह्मांडीय ऊर्जेची कनेक्टिव्हिटी ही कायम इतरांना मदत करण्याच्या वृत्तीतून आली पाहिजे. तरच ती लवकरात लवकर कनेक्टिव्हिटी आपली होऊ शकते आणि आपण एंजल्सना कनेक्ट होऊ शकतो. आता हे जे काही आपल्याला एंजल कनेक्टिव्हिटी करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपला स्वतःचा ऑरा, तो ऑरा क्लेन्झिंग करणं, सप्तचक्र जे आहेत आपल्या शरीरातली त्या सप्तचक्रांची माहिती घेणं, ते सप्तचक्र क्लीन करणं, या गोष्टी आपण बघणार आहोत पुढे पुढे, कारण त्याची गरज आहे. ऍक्च्युली एंजलला हात घालण्यापूर्वी आपल्याला आधी या गोष्टी करायच्या आहेत. कारण एंजलची कनेक्टिव्हिटी व्हायची असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपला ऑरा क्लीन असणं, आपली सप्तचक्र क्लीन असणं, या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि म्हणून आपण या क्लासमध्ये सप्तचक्र हिलिंग पण घेणार आहोत. सप्तचक्रांची माहिती घेणार आहोत. सप्तचक्रांची माहिती का? तर हे ब्रह्मांड सगळं पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे. आपलं शरीरही पंचमहाभूतात्मक आहे. आणि या पंचमहाभूतांचं अगदी ऊर्जा केंद्र म्हणू शकतो असं प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये ही सात चक्र म्हणजे ती ऊर्जेची केंद्र आहे. आणि त्या त्या ऊर्जा आपण जेव्हा क्लीन करून हील करून तयार ठेवतो त्यावेळेला आपण पटकन बाहेरच्या कुठल्याही ऊर्जेशी, ब्रह्मांडीय ऊर्जेशी संपर्क साधू शकतो. या सगळ्यामुळे काय होतं तर नकळतपणे आपल्या ज्या काही आपल्या समस्या असतील, ज्या काही आपल्या अडचणी असतील, या सगळ्या अडचणींवरती आपण मार्ग शोधू शकतो. आता एक सेकंड हा, मी एक पीपीटी शेअर करतेय. मी शेअर केलेली पीपीटी सगळ्यांना दिसतीये? ओके. काही जणांचे थंब आलेले आहे. ओके. या एंजल थेरपीच्या सेशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. एंजल्स बघा, कोण एंजल्स आहेत आपण बघितलं आताच की एंजल्स आपल्या आजूबाजूलाच असतात. ते आपल्याला ज्या वेळेला कनेक्ट करतात म्हणजे आपण त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी साधतो त्यावेळेला ते आपल्याला सहज कनेक्ट होतात आणि सहज आपल्या अडचणींवर, समस्यांवरती मार्गदर्शन करतात. मग हे एंजल्स आपल्याला जे भेटतात ते कधी आपल्या मित्रांच्या स्वरूपामध्ये, कधी मोठ्या माणसांच्या घरातल्या वडीलधाऱ्यांच्या रूपात, कधी नातेवाईकांच्या रूपात,
किंवा कधी संत सत्पुरुषांच्या रूपात असे हे एंजल्स आपल्याला भेटू शकतात. त्याच्यामुळे एंजल्स प्रत्येक वेळेला मला पंख असलेल्या पऱ्या दिसल्या किंवा मला पंख असलेलेच एंजल्स दिसले असं होऊ शकत नाही. बरेचदा आपल्याला मदत करणारे एंजल्स हे आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या व्यक्तींच्या स्वरूपात येऊन सुद्धा आपल्याला मदत करत असतात. एंजल्स हे आपले सगळ्यात जास्त चांगले फ्रेंड्स होऊ शकतात, जास्त चांगले मित्र होऊ शकतात. कारण तुम्ही काय आहात आणि कसे आहात, आता हे आपण गार्डियन एंजल्स बद्दल बोलतो आहोत. तुम्ही काय आहात आणि कसे आहात हे तुम्ही गर्भात अस्तित्वात असल्यापासून ह्या एंजल्सना माहिती असतं. त्याच्यामुळे तुमचा स्वभाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमच्या इच्छा, तुमची विचार करण्याची पद्धत, या सगळ्याच गोष्टी त्या एंजल्सना माहिती असतात. तुम्ही कनेक्ट केल्यानंतर तुमच्या या सगळ्या गोष्टींच्या डाटाला अनुसरून ते तुम्हाला मदत करतात. अडचणी नाहीत, प्रॉब्लेम्स नाहीत अशी कुणीही व्यक्ती या पृथ्वी तलावरती अस्तित्वात नाही. समर्थ रामदासांनी म्हटलंय ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधून पाय. आत्ताच जे काही धकाधकीचं जीवन आपण जगतो, या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वसामान्यपणे आपण जे प्रॉब्लेम्स फेस करतो किंवा ज्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं, त्यामधल्या अडचणी मुख्यतः फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात. कितीही काहीही केलं तरी आत्ताची परिस्थिती अशी आहे की भागणं किंवा मॅनेज करणं हे अडचणीचं होऊ शकतं आणि मग तो एक आपला प्रॉब्लेम होऊन बसतो. याच्यानंतर हेल्थ प्रॉब्लेम. आपले जुने लोक म्हणतात आमच्या वेळी नव्हतं असं, चांगली गावाकडची शुद्ध हवा होती, या तुमच्या गाड्यांनी वगैरे सगळी हवा तुमची दूषित करून टाकली आहे म्हणून तुम्ही आजारी पडता. काहीही असो, सद्य परिस्थितीमध्ये आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेले दिसतात. आणि या हेल्थ प्रॉब्लेम मधनं आपल्याला जर सोल्युशन काढायचं असेल तर ज्याप्रमाणे आपण डॉक्टरांच्याकडे जाऊन उपचार करून घेणार आहोत, त्याचबरोबर आपल्याला एंजलिक हिलिंग किंवा एंजल्सची सुद्धा मदत होऊ शकते. याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा जाणवणारा प्रॉब्लेम आहे रिलेशनशिप मधला प्रॉब्लेम. जसजसं आपण प्रगती करतोय, जसजसे आपण पुढे जातोय, जसजसं आपण म्हणतोय की आपला विकास झालेला आहे, तस तसे नकळतपणे आपले नातेसंबंध ताणले जात आहेत, तुटले जात आहेत. तेव्हा हे नातेसंबंधांमध्ये जर काही अशा अडचणी येत असतील, प्रॉब्लेम्स येत असतील, तर या अडचणींमधनं बाहेर पडण्यासाठी एंजल्स आपल्याला मदत करू शकतात. आणखीन महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे, खूप छान शिक्षण घेतलेलं आहे, पण जॉब किंवा व्यवसाय हा नेमका मार्गी लागत नाहीये. मला जसा हवाय तसा जॉब मला मिळत नाहीये. म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ना करिअरचं, की माझं हे ड्रीम आहे, माझं हे स्वप्न आहे. तेव्हा आपलं ड्रीम करिअर करण्याच्या दृष्टीनं आपल्याला जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी आपल्याला एंजल्स मदत करू शकतात. इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात की मेंटल स्ट्रेस येणं हे अगदीच स्वाभाविक आहे. मानसिक अस्वस्थता किंवा येणारा ताणतणाव किंवा येणारा ताणतणाव मॅनेज न करता येणं ही अडचण असते मुख्यतः. ताणतणाव आहेतच, असणारच आहेत, पण आपल्याला ते मॅनेज करता यायला हवेत आणि त्यासाठी आपल्याला हे एंजल्स मदत करू शकतात. बरेचदा असं होतं की माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण माझ्याकडे कॉन्फिडन्सची कमतरता आहे, माझ्याकडे आत्मविश्वासाची कमी आहे. माझ्या म्हणजे माझी सर्टिफिकेट्स खूप चांगली आहेत, पण जेव्हाही मी इंटरव्ह्यूला जातो किंवा जाते त्यावेळेला माझा कॉन्फिडन्स कमी पडतो आणि मी 100% इंटरव्ह्यू मध्ये माझं नॉलेज देऊ शकत नाही किंवा समोरच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांना मी सॅटिस्फाय करू शकत नाही. तसंच व्यवसायामध्ये सुद्धा आत्मविश्वास कमी पडला तर व्यवसाय प्रगती करू शकत नाही. मी हे करू शकीन, मी हे करून दाखवेन, हा जो काही आत्मविश्वास आहे असावा लागतो. तो जर कमी पडत असेल तरी सुद्धा तिथे आपल्याला एंजल्स मदत करतात. आपण आपला कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास वाढवू शकतो. बरेचदा असं होतं की माझ्याकडे खूप गोष्टी आहेत पण मला नेमकं काय करावं हे समजत नाहीये.
म्हणजे माझ्या स्वतःच्या करिअरच्या बाबतीत किंवा रिलेशनच्या बाबतीत किंवा अन्य काही गोष्टी आहेत की मला ती क्लॅरिटी येत नाही. मी कन्फ्यूज आहे, काय करावं, येस ऑर नो, काय निवडू नेमकं. म्हणजे जीवनाच्या अशा रस्त्यावरती आम्ही येऊन उभे राहिलेलो आहोत की दोन रस्ते तर दिसत आहे, पण त्याच्यापैकी नेमका कुठला मी निवडावा म्हणजे मी यशस्वी होईल हे आपल्याला समजत नाही. अशा कन्फ्युजन मधनं आपल्याला बाहेर काढण्यासाठी एंजल्स मदत करू शकतात. आणि म्हणूनच एंजल्स आपल्याला आपण कनेक्टिव्हिटी केली की मदत करतात. कसे मदत करतात? तर जेव्हा आपली कनेक्टिव्हिटी होईल त्यावेळेला आपल्याला जास्त चांगलं शिकता येईल. पण अगदी सोप्या सोप्या पद्धतीनं पटकन आपण एंजल्सना कनेक्ट केलं, आपली अडचण त्यांना सांगितली, तर ते जास्तीत जास्त लवकर आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात आणि आपण आपल्या अडचणींमधनं लवकरात लवकर बाहेर पडू शकतो. त्याच्यामुळे आपलं जेही काही ड्रीम लाईफ आहे, जी काही आपली स्वप्न नगरी आहे, स्वप्नांची दुनिया आहे, ती मिळवणं हा प्रत्येकाचा हक्क आहे, प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि ती मिळवण्याचा प्रयत्न आपण करूया. चला, या एंजल्सना कनेक्ट करूया. ही बाकीची जी काही एंजल कनेक्टिव्हिटी होणार आहे त्या सगळ्याच्या बाबतीत आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. आणि उद्याच्या सेशनमध्ये पुन्हा आपण थोडस एंजल बाबत सुरुवातीला माहिती करून घेणार आणि आपण सप्तचक्रांकडे वळणार आहोत. कारण आपल्याला प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, हळूहळू पुढे जायचं आहे. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा हा क्लास संपवण्यासाठी एक छोटस होमवर्क देणार आहे. आज आता आपण गप्पाच मारल्यात ऍक्च्युली, कारण हे फक्त इंट्रोडक्शन होतं आजचं सेशन म्हणजे. त्याच्यामुळे एंजल्स बद्दल किंवा हॅलो त्याच्यामुळे एंजल्स बद्दल तुम्हाला जी काही माहिती किंवा आपण जी काही चर्चा केली आहे त्याच्यानंतर तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये अशा काही अडचणी आहेत का, काही प्रॉब्लेम्स आहेत का, एक कोरं पान घ्यायचं आणि त्याच्यावरती तुमच्या सगळ्या अडचणी किंवा तुमचे सगळे प्रॉब्लेम्स रात्री झोपण्यापूर्वी लिहून काढा. शांत चित्तानं लिहून काढा. हा एक छोटासा होमवर्क आहे. याचं काय करायचंय पुढे हे मी कनेक्टिव्हिटीच्या वेळेला सांगणार आहे. तेव्हा आजचा तुमचं होमवर्क काय असणार आहे की जेही काही तुमच्या अडचणी आहेत, समस्या आहेत, ज्या एंजलच्या मदतीने आपण दूर करू शकतो का असं तुम्हाला विचारायचंय. त्या सगळ्या अडचणी छोट्याही असू देत काही, त्या सगळ्या दूर करण्याचा प्रयत्न एंजल्सच्या मार्फत आपण करूया. आणि म्हणून होमवर्क म्हणून फक्त त्या सगळ्या समस्या लिहून काढा. आता याच्यात होणार काय हे सांगते. तुम्ही कागदावर समस्या लिहिणार आहात त्याच्यासाठी आधी आपली समस्या तेवढी खरंच महत्वाची आहे का याच्यावर विचार करा. जी आपण समस्या लिहितो आहोत त्याच्यासाठी आपल्याला इतर कोणाच्या मदतीची गरज आहे का याच्यावरती पण विचार करा. आणि मगच ती समस्या लिहा. म्हणजे थोडक्यात तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या समस्यांचं पुनरावलोकन करा. कारण एंजल शिकण्यामध्ये 90% लोकांचं काही ना काहीतरी माझ्या अडचणी आहेत आणि त्या मला दूर करायच्या आहेत हीच इच्छा असते. इच्छा चुकीची नाही, इच्छा बरोबरच आहे. परंतु कित्येक वेळेला असं असतं की अगदी छोटे प्रॉब्लेम असतात आणि ते आपण आपल्या लेवलवर पण सहज मिटवू शकत असतो. पण आपण बरेचदा आपला मेंदू वापरत नाही, चालवत नाही, त्याला तसाच छानपैकी कपाटामध्ये चकचकीत पुसून ठेवून देतो. तसं व्हायला नकोय. आता आपल्याला जर नवीन गोष्टी शिकायच्या तर आपला मेंदू पण वापरायचा आहे. तेव्हा त्या कपाटातल्या मेंदूला छान बाहेर काढा, त्याला त्याचं खाद्य द्या, त्याला विचार करायला लावा. आणि मग तुमच्या समस्या ज्या काही खऱ्या असतील त्या सगळ्या समस्या तुम्ही लिहून काढा. ठीक आहे. कोणाला काही शंका विचारायच्या आहेत का? आहेत. घेऊ. कोणाला काही विचारायचं आहे का? नाहीतर संपवण्यापूर्वी एक फक्त 3 वेळा ओंकार आपण घेणार आहोत. जर कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही हँड रेस करू शकता. जर कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही हँड रेस करू शकता.
इथे मला मेसेज आलेला आहे, गायत्री मॅडमचा. शक्तिपात आहेत का मॅडम? हो, आपण या फ्री सेशन मध्ये गार्डियन एंजल्सचा शक्तिपात देणार आहोत. गार्डियन एंजल्सची कनेक्टिव्हिटी देणार आहोत. गार्डियन एंजल्सला तुम्हाला व्यवस्थित पूर्ण कनेक्शन करून देणार आहोत की तुम्ही तुमचे गार्डियन एंजल्स तुमच्या संवेदनाच्या पातळीवरती पाहू शकाल. ओके. आय थिंक कोणाला काही विचारायचं नाहीये. कोणाचा हँड रेस केलेला दिसत नाहीये मला इथे. ओके. ठीक आहे. आपण फक्त 3 वेळा ओंकार घेणार आहोत. आपण फक्त 3 वेळा ओंकार घेणार आहोत, त्याच्यामुळे शांत बसा, ताठ बसा. हात ज्ञान मुद्रेमध्ये मांडीवर ठेवा. 3 बोट सरळ, पहिलं बोट आणि अंगठा जोडलेला मांडीवरती, आकाशाच्या दिशेने हात पाहिजेत आपले. डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि माझ्या बरोबर म्हणा पण. ओम. थँक्यू. आजचा आपला क्लास आपण इथे थांबवतोय. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आपण भेटूया. तुमच्या काही सूचना असतील तर त्याही उद्या तुम्ही मला भेटल्या भेटल्या सांगू शकाल मेसेज करून. आय थिंक, आय होप की तुम्हाला गप्पा मारताना मजा आली असेल, बोर झाला नसाल. ओके. येस. तुम्ही मीटिंग लिव्ह करू शकता.